हे बघा, सगळ्यात पहिले तर आता मी तुम्हाला सांगितलं, की त्यांनी कशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी दिला. फक्त हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स नाही, पुस्तकं नाही, तर त्याच्याबरोबर जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, कारण त्या काळामध्ये 1900च्या भारतामध्ये अनेक शैक्षणिक संस्था मोठ्या होत होत्या, पुढे येत होत्या. आता आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नावाजलेल्या संस्था कोणत्या आहेत, कोणकोणत्या युनिव्हर्सिटीज आहेत? तर आतला पुण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणजे फर्ग्युसन कॉलेज. फर्ग्युसन कॉलेज. त्या फर्ग्युसन कॉलेजला निधी दिलेला आहे. SSPMS ची जी संस्था आहे त्याला तुकोजीराव महाराजांनी निधी दिलेला आहे. तुम्ही बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला जर गेलात त्याला निधी दिलेला आहे. त्याच्यानंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीला सुद्धा तो त्यावेळेला निधी दिलेला आहे. अशी अनेक माझ्याकडे यादीच आहे 30-40 नावांची, की अशा मोठ्या मोठ्या संस्थांना आणि साधा सुद्धा निधी नाही, 1 लाख, 2 लाख, 50,000, 10,000, 20,000 अशा स्वरूपाचा निधी त्या काळामध्ये दिलेला आहे. तुम्ही इमॅजिन करा की एज्युकेशन सिस्टमवर देशाच्या काय स्केलला होळकरांनी त्यावेळेला खर्च केलेला आहे. स्वतःच्या स्टेटमध्ये तर केलाच, मुलींचं एज्युकेशन कंपल्सरी केलं, तिथं वेगवेगळ्या भाषांचं शिक्षण शाळांमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि महत्वाचं म्हणजे होळकर संस्थांचा क्राईम रेट जर तुम्ही बघितला तर 0.01% होता त्यावेळेला. त्याचे सुद्धा एव्हिडन्सेस आहेत. म्हणजे एवढा कंट्रोल न्याय व्यवस्थेवर होता. आता थोडस आपण जर मागे गेलो तुकोजीराव सेकंडच्या काळामध्ये, ज्या वेळेला इंग्रज हळूहळू सेटल होत होते, ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि ब्रिटिश एम्पायरचं राज चालू झालं. कोणता? 1857च्या नंतर, म्हणजे 1857चा रिव्हॉल्ट झाल्यानंतर. त्यावेळेला भारतामध्ये रेल्वेचं नेटवर्क उभं करायचं चाललेलं. त्यावेळेला महाराजा तुकोजीराव सेकंड यांनी इंग्रजांना 1 कोटी रुपये दिले होते बिनव्याजी भारतात रेल्वे नेटवर्क उभं करण्यासाठी. म्हणजे इंडियन रेल्वेचं फाउंडेशन सुद्धा तुकोजीराव सेकंडनी केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये इथं. दुसरं रेल्वेच्याच बाबतीत बोलायचं झालं तर इंदोर पासून खंडव्यापर्यंत जी रेल्वे लाईन टाकली गेली, तर तिथं लक्षात घ्या की मध्ये माउंटन रेंजेस आहेत, म्हणजे पर्वत रांगा आहेत. इंदोर हा वर येतो मालवा प्लॅटू मध्ये आणि खंडवा हा निमाड प्रदेशात येतो खाली नर्मदेच्या आसपासच्या परिसरामध्ये. तर ती रेल्वे लाईन टाकत असताना तिथले जे चॅलेंजेस होते, ब्रिजेस बांधणे, टनल्स काढणे, त्या रेल्वे इंजिनला रुळावर आणणे, तर त्यासाठी हत्ती लावून ते रेल्वे इंजिन्स ट्रॅकवर आणलेले आहेत. आणि ती रेल्वे ज्या परिसरातून गेली आहे त्याच्यात विशेष करून माझ्या म्हणजे आमच्या फॅमिलीच्या जमिनी त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत. म्हणजे तुकोजीराव सेकंडचे जे मोठे भाऊ होते राजा काशीराव दादासाहेब होळकर, तर त्यांनी स्वतःच्या जमिनी ह्या कामासाठी दिलेल्या आहेत की रेल्वे लाईन जर होतीये तर ह्याच्यातून जनतेचा फायदा होईल आणि त्यासाठी माझी जमीन गेली तर चालेल, पण ही रेल्वे लाईन इथनं जाऊ द्या. अशा पद्धतीनं ती पाताल पाणी म्हणून त्या परिसरामध्ये एक मोठा फॉल आहे, वॉटरफॉल. आपल्या इकडे जसं आंबोलीमध्ये कोकणामध्ये वॉटरफॉल तसा प्रसिद्ध वॉटरफॉल आहे. तर तिथून ती रेल्वे जाते. आजही तुम्ही जर बघितलं तर एकदम सिनिक ते लोकेशन आहे, दूधसागर. तर अशा पद्धतीच्या रेल्वेच्या बाबतीमध्ये त्यावेळेला काम केलं गेलेलं आहे. नंतरच्या काळात जर तुम्ही रिफॉर्म्स म्हणालात तर एज्युकेशन सिस्टम, टाउन प्लॅनिंग असेल, मेडिकल फॅसिलिटीज असतील. इंदोरची जर रचना पाहिली, आजही इंदोरमध्ये जुन्या सिटीमध्ये जरी तुम्ही गेला तर ट्रॅफिक जॅम होत नाही. अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने त्यावेळेला ती शहराची रचना केली गेलेली आहे. बाजारपेठा सिस्टमॅटिकली वसवलेल्या आहेत. टॅक्सेशनची व्यवस्था वेगळ्या पद्धतीची होती. इंडस्ट्री यावी इंदोरमध्ये म्हणून लोकांना टॅक्स फ्री तिथे जमिनी दिल्या गेल्या की तुम्ही या इथे इस्टॅब्लिश करा. इंदोरला त्या काळामध्ये एशियाचं टेक्सटाईल हब म्हणून ओळखलं जायचं. तुकोजीराव सेकंडच्या काळामध्ये अनेक तिथं टेक्सटाईल मिल्स आणल्या गेल्या. स्वतः माझ्या खापर पंजोबांनी, काशीराव दादांनी अनेक जिनिंग फॅक्टरीज, अनेक कॉटन मिल्स तिथं उभ्या केलेल्या होत्या. आणि हे सगळं करत असताना संस्थानामध्ये रोजगार निर्मिती व्हावी, डेव्हलपमेंट व्हावी. आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका काय तर ऍडमिनिस्ट्रेशन कसं असावं म्हणून टी माधवराव नावाचा दिवाण, म्हणजे जे त्रावणकोर राजघराण्याशी संबंधित व्यक्ती होती, महाराष्ट्रीयनच मूळ होतं त्यांचं, पण त्रावणकोर राजघराण्याशी त्यांचा संबंध येत होता. ते होळकरांचे दिवाण होते आणि त्यांना हाताशी घेऊन एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून टी माधवरावांचा उल्लेख होतो. आजही जर तुम्ही केरळच्या विधानसभेमध्ये गेला तर तिथं तुम्हाला विधानसभेमध्ये टी माधवरावांचा पुतळा बघायला मिळेल. तर असे टी माधवरावांचं एवढं रेप्युटेशन त्या काळामध्ये होतं. आणि ते टी माधवराव हे होळकरांचे दिवाण होते. टी माधवरावांना परत तुकोजीराव महाराजांनी, तुम्हाला हा विषय माहिती नसेल,
बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांना बडोद्याच्या गादीवर आणण्यामध्ये सुद्धा तुकोजीराव सेकंड यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या आई बडोदा संस्थांमध्ये ज्या वेळेला त्यांचं नाव जमनाबाई होतं, जमनाबाई महाराणी साहेब, त्यांच्या इथं वारशाचा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांनी तुकोजीराव सेकंडची मदत मागितली आणि तुकोजीराव महाराजांनी त्यावेळेला व्हॉइसरॉयला सांगून सयाजीराव महाराजांचं जे दत्तक विधान झालं त्याच्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. आणि नुसतं ते करून ते थांबले नाहीत, तर नंतरच्या काळामध्ये सयाजीराव महाराजांना बडोद्याच्या त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित बसवता यावं म्हणून टी माधवरावांना विशेष करून तुकोजीरावांनी बडोद्याला पाठवलं. आणि मग त्या बडोदा संस्थांचं जे आत्ताचं ऍडमिनिस्ट्रेशन जे ओळखलं जातं सयाजीराव महाराजांचं, त्याची रचना टी माधवरावांनी तिथं केली.